जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे आगर परकुमार जीवन सर्व सुखाचे आगर परकुमार विवर सर्व सुखाचे आगर परकुमा देवीवर तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे आगर परकुमा देवीवर तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम जय जय राम दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारे हारे पडलो आता संकट निवारे वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सर्वेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय जय देव जय महिषासुरमर्दिनी सर्वेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय त्रिभुवनी भुवनी पाहता तुझे से नाही चारी सनवर मन बोलावे काही त्रिभुवन भुवनी पाहता तुझे से नाही चारी श्रमले परवतून बोलावे काही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे नवशेल विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसिल वलाही देवी जय महिषासुरमर्दिनी दुर्वारवीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय महिषासुरमर्दिनी दुर्वारीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निर्दाशा क्लेशापासून सोडी आशा प्रसन्न वदने प्रसन्न होशी निर्दाशा
आशा देशापासून सोडी तोडी भोपाशा आंबे तुझ वाचून कोण परविण आशा नरहर लिंगाला भगत मंगलेशा आंबे तुझ वाचून कोण पूर्वेल आशा नरहर लिंगाला पण मंगलेशा देव जय देव जय मैया सुरवरी सुरवर विश्वर वरते तारक संजीवनी जय देव जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर विश्वर वंदे तारक संजीवनी जय देव जय देव ओ पार कुमाय ओ पार कुमाय जय जय विठोबा कुमाय हो पार कुमार हो पार कुमाय जय जय पार जय गोपार कुमाय हो पार कुमार हो पार कुमाय हो पार कुमार गोपार कुमाय हरिभद्र महाराज कदम आणि विकास माऊली मनोदोबर दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारे दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी अनाथ नाथे अंबे अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारे अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी 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 जय मरनाथे वारी 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 जन्म मरनाथे वारी 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 जन्म मरणाची वारी 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 जन्म मरणाची वारी भारी पडलो आता संकट निवारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी जय देवी महिषासुरमर्दिनी हरी पडलो आता संकट निवारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर तारक संजीवन राम सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवन सुरवरा ईश्वर वरदे तारक संजीवने 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 दरा सुरवरा ईश्वर वरदे तारक संजीवने संजीवने सुरवरा ईश्वर सुरवर ईश्वर
हरे विठाला 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 हरे विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदु श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विद्युद्दाम समप्रभा मृगपति स्कंधस्थितां भीषणां कन्याभिः करबालखेट विलसद्धस्ताभिरासेवितां हस्तैश्चक्रगदाशिखेट विशिखांश्चापङ्गुणन्तर्जनीयं बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे दुर्गे दुर्घटभारे तुझविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडिलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडिले प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा आंबे तुझ वाचूनी कोण पुरविल आशा नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी अकारण करुणा वरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळेच्या कृपाशीर्वादाने श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री केरोबा महाराज ब्रह्मलीन सद्गुरु श्री लहरीनाथ महाराज वैकुंठवासी भानुदास महाराज वाल्मिक महाराज नामदेव महाराज आदी करून संत मांदियाळेच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण श्री रामदास स्वामी महाराज रंगनाथ महाराज इत्यादींच्या कुशल मार्गदर्शनाने आपल्या या मानुरी गावामध्ये या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने गत 25 वर्षांपासून हा सोहळा संपन्न होतो आणि अशा या परमपवित्र परंपरेमध्ये चालू वर्ष 25वे वर्ष अर्थात रौप्य महोत्सवी वर्ष आणि या वर्षातील ही उपांत्य सेवा आपणा सर्वांच्या प्रेमाने
माझ्या वाट्याला आलेली आहे, जागराची सेवा आहे. आणि सामान्यतया वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की उपांत्य सेवा ही एक मागणी करणारी असावी. त्याही नियमाला अनुसरून या अभंगाची या ठिकाणी मी योजना करतोय. आणि दुसरं कारण असं, मनात येत असताना विचार जो होता तो कुलीची ही कुलदेवी केली ठावे संतांनी, हा अभंग होता. कारण ज्या जगदंबिकेच्या दरबारामध्ये ही सेवा होते आहे ती सप्तशृंगी माता आमची कुलदेवता आहे. परंतु आलो आणि त्यावेळेला आरती चालू होती. तर आरती स्वरूप अभंग घेऊन कीर्तन करण्याची वारकरी संप्रदायाची जुनी परंपरा आहे. आरती ज्ञानराजा, आरती तुकारामा, अशी आरती अनंतभुजा, अशी अभंग घेऊन 8-8 दिवस या अभंगांवरती कीर्तन सेवा झालेल्या आहेत. आणि अशी परंपरा असल्यामुळे त्याही परंपरेचा मान राखत गेल्या जवळपास एक अर्धा-पाऊण तासामध्ये आरती संबंधाने जो माझ्या मनामध्ये विचार प्रगट झाला तो विचार आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विठ्ठल अभंग असा आहे की सर्वांच्या पाठ्यातला आहे. मी तर असं म्हणेल कदाचित इथला एकही व्यक्ती असा नसेल की ज्याला ही आरती पाठ नाही. पण मला प्रश्न विचारायचा आहे, पुस्तक घेऊन आरती बघून पाठ केली असे इथे बसलेल्यापैकी किती जण आहेत हो? प्रायः सगळ्यांच्या पाठ आहे, परंतु सगळ्यांची आरती कशी पाठ आहे? फक्त कानपाठ आहे. ऐकून ऐकून पाठ झालेली. खरं काय आहे, खरे शब्द काय आहेत, कसे आहेत याची कल्पना कुणालाच नाही. अशा परिस्थितीची आहे की नाही आहे? कोणी पडिले प्रवाही म्हणतं, कोणी पडलो प्रवाही म्हणतं. कितीतरी असे पाठभेद सांगता येतील. काय असतं, अतिपरिचयात अवज्ञा भवती असा एक नियम आहे. जवळीक जास्त झाली, परिचय जास्त झाला की अवज्ञा व्हायला लागत असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं असेल, वेळ प्रसंगी जावई सासरूवाडीला जात असेल तर त्याचा मान सन्मान राहतो, परंतु दर महिन्याला जात असेल तर कधी कधी त्यालाच किराणा घेऊन यावा लागतो. विठ्ठल तसा या आरतीचा जर आपण विचार केला तर रोजच्या म्हणण्यातली आरती आहे की नाही? पण रोजच्या म्हणण्यातली आरती असताना या आरतीमध्ये संत श्रेष्ठ श्री नरहरी महाराजांनी काय भाव व्यक्त केले आहेत मला विचारायचं आहे. या अर्थाकडे किती जणांनी लक्ष वेधलंय? किती जणांनी विचार केला की आपण आरती म्हणतोय पण जी आरती आपण म्हणत आहोत त्या आरतीमध्ये काय सांगितलंय? फक्त म्हणावी म्हणून म्हणतो, आरती ओवाळावी म्हणून ओवाळतो, हाच भाव चाललाय की नाही? आणि म्हणून थोडासा या आरती संबंधाने काही विचार मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आरती म्हणजे काय? आरती कशी ओवाळावी? आरती कुणाची करावी? आणि ज्या देवीची आरती करणार आहोत त्या देवीच्या आरतीची आवश्यकता काय? अशा काही शंका माझ्या अंतःकरणात आहेत, त्या आपणासमोर मी व्यक्त करणार आहे. मुळामध्ये आरती शब्द जर आपण पाहिला तर कोणतंही अक्षर त्याच्यामध्ये हलंत्य नाही, म्हणजे अर्ध नाही आहे. आरती हे तीनही अक्षर पूर्ण आहेत. परंतु दुर्दैव असं आहे, आरती म्हणत असताना आपल्या पाठीमागे काय असते काही कळत नाही, एवढी घाई असते. आम्ही आरती असं पूर्ण न म्हणता आरती असं म्हणतो, होतं की नाही? कार्याचं कीर्तन असतं, अनुभव आपण बघा. कीर्तनानंतर ज्ञानोबराय तुकोबराय यांची आरती केली जाते, पण इतकी घाई, आरती ज्ञान राजा इथपर्यंत येतात आणि लगेच पुढचं कडवं म्हणतात. तेवढं ध्रुवपद जर पूर्ण करायचं म्हटलं तर किती वेळ लागेल? फार फार तर 5-7 सेकंद जातील, परंतु तेवढी सुद्धा आम्हाला उसंत नसते. एवढी घाई का असते तेच कळत नाही. अर्थात ही गोष्ट मी याकरता सांगतोय, ध्रुवपद जे आहे हे पूर्ण म्हटल्या गेलं पाहिजे. किंबहुना
एवढा जरी बदल झाला तरी माझं आजचं कीर्तन सफळ झालं म्हणेन. विठ्ठल आरती हा शब्द वेगळा आहे आणि आरती हा शब्द वेगळा आहे. भगवत श्रीकृष्णांनी आपल्या भगवद्गीतेमध्ये 4 प्रकारच्या भक्तांचं वर्णन केलंय. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. असे 4 भक्त सांगितलेत आणि त्यामध्ये पहिल्या भक्ताचा प्रकार सांगितलाय आर्तभक्त. मग हा आर्त कोण? ज्ञानोबारायांनी या श्लोकावर व्याख्यान केलंय. आरतीचे निव्याजे, इथे आरती शब्द आलेला आहे ज्याच्यामध्ये र अर्ध आहे आणि अशा आरती शब्दाचा अर्थ होतो देहावर आलेलं संकट. आरती या शब्दाचा अर्थ काय? देहावर आलेलं संकट. परंतु तो र आहे, तो र अर्धा न ठेवता तो र जर पूर्ण ठेवला तर शब्द तयार होतो आरती. आणि मग आरती म्हणजे काय? आ नाम समंतात देवे परमेश्वरे या रतीही सा आरतीही. आपल्या सर्व इंद्रियाची वृत्ती त्या परमेश्वराच्या चिंतनाशी एकरूप करणे ही गोष्ट ज्या क्रियेमध्ये घडत असते त्याला आरती असं म्हणायचं. विठ्ठल याचा सरळ अर्थ आहे की आरती करत असताना आपले सर्व इंद्रिय हे त्या भगवत स्वरूपाशी एकरूप झालेले पाहिजेत. मनामध्ये अन्य विचार नको. त्या आरतीमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दाच्या अनुसारी आपलं चिंतन त्यावेळेला असलं पाहिजे तर ती खरी आरती होईल. म्हणून आरती ही एक शारीरिकही क्रिया आहे आणि ही एक मानसिकही क्रिया आहे. आरती म्हणत असताना आपण दिवा ओवाळतो ही शारीरिक क्रिया आहे आणि आरती म्हणत असताना त्या शब्दाच्या दृष्टिकोनातून आपण त्या भगवंताचं चिंतन करतो ही मानसिक क्रिया आहे. कशी करावी आरती? शास्त्रकारांनी सांगितलंय ज्या वेळेला ही रचना आम्ही गात असतो म्हणत असतो त्यावेळेला लावलेला दिवा असेल, कापूर असेल पेटवलेला, तो देवासमोर ओवाळायचा असतो. पण तो कसा ओवाळावा त्याचं सुद्धा शास्त्राने चिंतन दिलेलं आहे. देवाचे जे चरणकमल असतात त्या चरणकमलाजवळ 4 वेळेला ओवाळावं. देवाच्या मुखकमलाजवळ 3 वेळेला ओवाळावं आणि त्यानंतर देवाच्या सभोवताली म्हणजे संपूर्ण शरीरभोवताली शांत रीतीने हळुवार रीतीने 7 वेळेला ओवाळावं. असं जे ओवाळणं आहे त्याला शास्त्रकारांनी आरती असं म्हटलेलं आहे. विठ्ठल कदाचित कुणी म्हणेल की अशी पद्धती का? तर त्याचं उत्तर आहे या ओवाळण्याच्या माध्यमातून, निरांजनाच्या माध्यमातून, आरतीच्या माध्यमातून त्या देवाचं स्वरूप दर्शन आहे. आपला विचार जर आपण केला तर एक साधारणतः या 60-70 वर्षापूर्वी आपल्याकडे वीज आली. परंतु त्यापूर्वी मात्र सर्व व्यवहार हे दिव्याच्या प्रकाशातच चालत होते की नाही. मग अशा प्रसंगामध्ये देवाचं स्वरूप दर्शन जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर त्याला पर्याय काय? त्याला पर्याय आरतीचा होता. आजही काही प्राचीन देवस्थानं अशी आहेत की त्या ठिकाणी सभा मंडपामध्ये आपल्याला ही रोषणाई दिसेल परंतु गर्भगृहामध्ये मात्र रोषणाई नाही आहे, विजेला प्रवेश नाही आहे. आजही समईच्या प्रकाशामध्येच आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. जे कोणी तिरुपती बालाजीला गेलेले असतील त्यांना माझं विधान लक्षात येईल. बाहेर मंडपामध्ये आपल्याला हवी तेवढी रोषणाई मिळेल परंतु गाभाऱ्यामध्ये देवाचं दर्शन मात्र आजही समईच्या प्रकाशातच आपल्याला करावं लागतं. आंध्र प्रदेशामध्ये आपण श्री क्षेत्र मल्लिकार्जुन श्रीशैलम या ठिकाणी जा, ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला हे समईच्या प्रकाशामध्येच करावं लागतं. मग अशी ज्या वेळेला स्थिती आहे बाहेरनं देव दिसणार नाहीत, मग देव दिसावे, देवाचं सांगोपांग दर्शन व्हावं याकरता काय संगती? तर ती संगती म्हणजे आरतीची संगती असे. जे भक्त आरतीच्या वेळेला त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या चरणाजवळ
ती आरती ओवाळल्यामुळे चरणाचं दर्शन होत असे, मुखाजवळ ती आरती ओवाळल्यामुळे मुखाचं दर्शन होत असे, आणि सभोवताली आरती ओवाळल्यामुळे संपूर्ण देवाचं दर्शन हे आरतीच्या माध्यमातून होतं. विठ्ठल म्हणून आरती कशी ओवाळावी त्याचं हे चिंतन आहे. आज आपण इतके अलीकडे आहोत, आरती म्हणतो, आरती ओवाळतो, पण कशी ओवाळावी हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. कुणी अशी अशी आरती ओवाळतं, कुणी अशी अशी झुलवल्यासारखी ओवाळतं. मी पाहिलेलं आहे म्हणून सांगतो बरं का, अशी अशी पण आरती ओवाळतात. असं नाही आहे. यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. जे कर्म आपल्याकडनं घडावं ते यथा सांग घडावं, तर त्या कर्माचं आपल्याला फळ मिळत असतं. आरती अशा पद्धतीने ओवाळा. आजही आपण पंढरपूरला जा, आळंदीला जा, त्र्यंबकेश्वरला या, देवाची जी आरती केली जाते ती आरती कशी केली जाते ती आपण बघा. मी जो तुम्हाला आत्ता नियम सांगितला त्या नियमानुसारे आरती ओवाळली जाते. कदाचित ती आरती ओवाळताना थोडीशी द्रुतगती आली असेल, थोडीशी स्पीड वाढली असेल, परंतु ओवाळण्याची पद्धत मात्र मी सांगतोय त्या पद्धतीचीच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे काय लक्षात आलं, या आरतीच्या माध्यमातून आपल्याला देवाचं दर्शन आहे. आरतीच्या शारीरिक क्रियेतून देवाचं बाह्य दर्शन आहे. आणि त्याच आरतीच्या शब्दांचा जर आपण विचार करायला लागलो तर त्या शब्दांच्या माध्यमातून त्या देवतेचं स्वरूप आपल्याला समोर उपस्थित झाल्यामुळे आरतीच्या माध्यमातून देवाचं अंतरंगही दर्शन घडतं. विठ्ठल चला, इथपर्यंत आपल्याला कळालं की आरती म्हणजे काय आणि आरती कशी करावी. प्रश्न निर्माण होतो, आरती कुणाची करावी? तर उत्तर देता येईल, आरती सद्गुरूंची करावी. अनेक संप्रदायांमध्ये आपल्या सद्गुरूंची आरती आहे. आरती संतांची करावी, आरती ही देवतांची करावी. ते पात्र आहेत, आपलं अंतःकरण त्यांच्या ठिकाणी आपण समर्पण करावं अशी पात्रता त्यांच्या ठिकाणी आहे, म्हणून त्यांची आरती आहे. आणि असा आरतीचा इतिहास असल्या कारणाने आज आपण देवीची आरती करणार आहोत. म्हटलं देवीची आरती करणार आहात, होय. काय देवीचं महत्त्व आहे, देवीची उपासना का आवश्यक आहे? तर उत्तर देता येईल, जोपर्यंत देवीची कृपा जीवावरती होत नाही तोपर्यंत जीवाला शिवाची प्राप्ती होत नसते. सामान्य जीवाला शक्तीच्या उपासनेची आवश्यकता आहे, यात नवल नाही, परंतु देवाधिकांना सुद्धा शक्ती वाचून काही करता येत नाही. सद्गुरू श्री ज्ञानोबारायांनी अमृतानुभव नावाचा एक प्रकरण ग्रंथ लिहिलाय आणि त्या ग्रंथामध्ये पहिलं प्रकरण शिवशक्ती समावेशन नावाचं प्रकरण आहे. त्यामध्ये भगवान शंकर आणि शक्ती हे दोन्ही एकरूप कसे आहेत त्याचा विस्ताराने विचार मांडलेला आहे. अगदी पहिलीच उभी मी सांगेन, जेणे देवे संपूर्ण देवी, जिये वीण काही ना तो गोसावी. माऊली वर्णन करतात, देवामुळे देवीला पूर्णता आहे आणि देवीमुळे देवाला पूर्णता आहे. जर एकमेकांचं सहकार्य नसेल तर काहीच होऊ शकत नाही. उदाहरण मी आपणा समोर ठेवेन, एक शब्द तुमच्या समोर ठेवतो, शिव. या शिव शब्दामध्ये त्या शहामृगाच्या शला वेलांटी आहे की नाही? आता काय करा, ही वेलांटी म्हणजे शक्ती आहे, ती फक्त वेलांटी, ती शक्ती बाजूला काढा, शब्द काय शिल्लक राहिला? शव. अर्थ काय कळाला? जर शिवातली शक्ती बाजूला काढली तर शिव देखील शव होतो. विठ्ठल शिवोपि शवताम याती कुंडलिन्या विवर्जितः. कुंडलिनीने अर्थात प्रकृतीने विरहित असलेला शिव हा देखील शव होत असतो. म्हणून जिथे जिथे आपल्याला देवतत्व पाहायला मिळेल तिथे तिथे देवी तत्वाचा विचार करावाच लागतो.
चंद्रतेथ चंद्रिका शंभूतेथ अंबिका. हे व्याप्तीने त्या ठिकाणी आहेच. केम बहुना परमेश्वराचे काही अवतार असे आहेत की ज्या अवतारांमध्ये देवाचा विवाह झाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शक्तीचं सहकार्य प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपल्याला दिसतंच. ते काही वेगळं सांगायची गरज नाही. रामरायाचा अवतार पाहिला तर जानकी माता ही शक्ती आहे. भगवान कृष्णांचा अवतार पाहिला रुक्मिणी माता ही शक्ती आहे. नरसिंह भगवंताचा अवतार पाहिला लक्ष्मी ही शक्ती आहे. परंतु काही भगवंताचे अवतार असे आहेत की जे नैष्ठिक ब्रह्मचारी अवतार आहेत. पण त्याही अवतारामध्ये देवाने शक्तीचं सहकार्य मात्र स्वीकारलेलंच आहे. वामन अवतार जर आपण पाहिला तर वामन अवतारामध्ये देवाचा विवाह नाही आहे. परंतु त्या वामनांच्या मस्तकावर असणारी छत्री जी आहे ती छत्री म्हणजे शास्त्रकारांनी शक्ती सांगितलेली आहे. केम भावना भगवान शंकरांचा 11वा अवतार मारुतीराय ब्रह्मचारी अवतार आहे की नाही. परंतु याही ब्रह्मचारी अवतारामध्ये शक्ती मारुतीरायांच्या सोबत आहे आणि ती शक्ती शेपटीच्या स्वरूपात आहे. विठ्ठल एकंदरीत मारुतीरायांचं चरित्र आपण बघा. त्या चरित्रामध्ये जे मोठी कार्य केलेली आहेत ती मोठी कार्य मारुतीरायांच्या हाताने केलेली नाही आहेत, ते त्यांच्या शेपटीने केलेली आहेत. केम बहुना लंकेमध्ये जावं आणि लंका दहन करून यावं हे कार्य कोणी केलंय? शेपटीने केलेले. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. इतिहास फार गोड आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी जानकी मातेच्या शोधाकरता 4ही दिशांना सैन्य पाठवलं, दक्षिण दिशेला पाठवलेल्या सैन्यामध्ये मारुतीरायांचा नंबर होता. आणि निघालेले मारुतीराय थोडे परत आले. रामरायाने प्रश्न विचारला, काय झालं मारुती? मारुतीरायाने सांगितलं, रामा जायचंय सीतेचा शोध घेण्याकरता, परंतु हीच सीता आहे हे ओळखायचं कसं? मोठी अडचण आहे. आणि यामुळे रामा तुमच्याकडे जर जानकी मातेचा काही फोटो वगैरे असेल तर तेवढा द्या, म्हणजे मग कळेल की ही सीता आहे. आता मला विचारायचं त्यावेळेला फोटो होता का नाही मला काय माहिती, कसं ओळखायचं आम्ही हीच सीता आहे? त्यावेळेला रामरायाने सांगितलं, मारुती ज्या व्यक्तीच्या अवतीभोवती असलेलं वातावरण राममय झालेलं दिसेल समजावं ती जानकी माता आहे. काय सुंदर खूण सांगितली. मारुतीरायांना बरं वाटलं की हा ठीक आहे, कळेल आपल्याला. मारुतीराय पुढे गेले आणि पुन्हा परत आले. रामरायाने विचारलं, काय झालं? मारुतीने सांगितलं, जानकी मातेला मी ओळखेन तुम्ही सांगितलेल्या लक्षणावर्ण, पण मी तुमचाच दूत आहे याची खात्री जानकी मातेला सुद्धा पटली पाहिजे ना. आणि कदाचित जर ती खात्री पटली नाही तर उपयोग होणार नाही. म्हणून अशी काही एखादी खूण द्या की जी खूण मी जानकी मातेला दाखवली असताना तिला खात्री पटेल. रामरायाला पटलं. रामरायांनी आपल्या बोटातली अंगठी काढून दिली. प्रभू मुद्रिका मेली मुख माही जलधिला घे गये आचरज नाही. मारुतीराय अंगठी घेऊन पुढे गेले आणि पुन्हा परत आले. रामरायाने विचारलं, आता काय झालं रे बाबा? मारुतीरायाने सांगितलं, जानकी मातेला माझा विश्वास पटावा याकरता मी अंगठी दाखवेन, पण अंगठी दाखवून सुद्धा जर विश्वास पटला नाही तर साशंकता राहील, ती राहू नये. मग याकरता अशी एखादी गोष्ट सांगा की जी गोष्ट फक्त तुमच्या दोघांनाच माहिती आहे, इतर कुणालाही माहिती नाही आहे. आणि ती गोष्ट एकदा का मी जानकी मातेला सांगितली की जानकी मातेची पूर्ण खात्री पटेल की हा रामाचाच दूत आहे. आणि रामरायाला हा पटला संकेत, म्हणून रामरायाने जानकी माता आणि रामराय या दोघांमधली गुप्त गोष्ट जी आहे ती मारुतीरायांना सांगितली, तो संकेत देऊन पाठवलं. आणि मग पुढे मारुतीराय समुद्र उल्लंघन करून अशोक वाटिकेमध्ये पोहोचले. ती मुद्रिकाही दाखवली, तो संकेतही सांगितला. जानकी मातेला खात्री पटली हा रामाचा दूत आहे. आणि संभाषण झालं, संवाद झाला. मारुतीरायांनी विचार केला, आपण लंकेमध्ये आलो होतो ते सीतेचा शोध घेण्याकरता. सीता मातेचा शोध घेण्याचं कार्य आपलं पूर्ण झालंय. परंतु उत्तम सेवक असा असतो की त्या सेवकाने सांगितलं तेवढंच काम करू नये, तर त्या व्यतिरिक्त तद अनुषंगाने असलेली जी कामं असतात ती सुद्धा केली पाहिजेत.
नाहीतर काही सेवक अशी असतात सांग कामे, जेवढं सांगितलं तेवढंच करतात. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एका गुरुदेवांनी आपल्या शिष्याकडे दह्याचं गाडगं दिलं आणि सांगितलं, जा बाबा शेजारी मुखेडमध्ये आपला आश्रम आहे, तिथे हे दही पोहोचवून ये. पण तू आता इथून जाणार आहेस, जाताना कावळे कदाचित दह्यामध्ये तोंड घालतील, कावळ्यापासून दह्याचं रक्षण करा. त्यांनी शब्द सांगितला, काकेभ्यो दधिरक्षंताम. हा म्हणाला ठीक आहे, कावळ्यांपासून मी रक्षण करेन. आणि असा चालत गेला, 1-2 किलोमीटर गेला, थकला, एका झाडाखाली थांबला, ते गाडगं खाली ठेवलं आणि बसलेलं असताना एक मांजर आलं आणि ते मांजर दही खायला लागलं. त्या शिष्याने काय म्हणावं, गुरुजींनी आपल्याला कावळ्यापासून राखायला सांगितलंय, मांजरापासून कुठे सांगितलं. विठ्ठल काकेभ्यो दधी रक्षणताम, याचा अर्थ फक्त कावळ्यापासूनच रक्षण करावं असा होता का हो? तर सर्वांपासून रक्षण करून घेऊन जा, परंतु हा सांग काम्या होता ना, सांगितलं तेवढंच केलं. असे काही नोकर असतात. काही नोकर तर याच्या पलीकडचे, कमीत कमी काही प्रसंगामध्ये सांग काम्या तरी बरा, हां, परंतु काही मात्र याच्या पलीकडचे. होय, नाथ महाराजांनी दृष्टांत दिलाय म्हणून बोलतो. एका मालकाने आपल्या नोकराकडे 5-5 रुपयाचे 2 ठोकळे दिले आणि त्याला सांगितलं, भाजी बाजारात जा, 5 रुपयाची मिरची आणि 5 रुपयाची कोथिंबीर आण. हा सकाळी जो गेला, मालक वाटच पाहतोय, बाजार उठून गेल्यानंतर परत आला आणि तो आला पुन्हा रिकाम्या हाताने आला. मालकाने प्रश्न विचारला, अरे इतक्या उशिराने आलास आणि तरी सुद्धा तू मिरची कोथिंबीर घेऊन आला नाहीस? त्याने सांगितलं, मालक तुम्ही मला 5-5 रुपयाची 2 ठोकळे दिले. होय, मी 2 ठोकळे 2 हातात घेऊन बाजारात गेलो, पण बाजारात गेल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, कोणत्या 5 रुपयाची मिरची घ्यायची आणि कोणत्या 5 रुपयाची कोथिंबीर घ्यायची. बस, आणि त्याचा निर्णय करू शकलो नाही म्हणून मी आपला थांबून राहिलो. शेवटी विचार केला, बाजार उठून गेला, आता काही मिळणार नाही म्हणून घरी परत आलो. मालक म्हणाला, अरे काय नोकर भेटलाय, अरे काम सांगितलं तर स्वतःचं थोडंसं डोकं वापरलं पाहिजे, देवाने तुला अक्कल दिली आहे. त्याने सांगितलं, मालक काही काळजी करू नका, इथनं पुढे तुम्ही काम सांगितलं मी माझं पण डोकं वापरत जाईल. आणि गंमत अशी झाली, पावसाळ्याचे दिवस आलेले होते, वातावरणात बदल झाला, मालकाची प्रकृती बिघडली. त्याने या नोकराला सांगितलं, नदीच्या पलीकडे वैद्यराज राहतात, जा त्यांना निरोप देऊन ये. हा गेला, वैद्याला निरोप तर दिला, पण मनात विचार करायला लागला, मालकाने काय सांगितलं होतं, आपलंही डोकं वापरलं पाहिजे. आता वैद्य येतील, मालकाला औषध देतील, पण जर औषधाचा उपयोग झाला नाही आणि मालकाची जर घटना झालीच तर पावसाळ्याचे दिवस आहे, धावपळ करण्याकरता माझ्याशिवाय दुसरा आहे कोण. म्हणून त्याने स्वतःचं डोकं वापरलं. 1 मडकं, 2 बांबू, 2.5 मीटर कोरं करकरीत कापड सगळंच घेऊन आला. विठ्ठल काय नोकर आहेत. मारुतीरायांनी विचार केला, मी एक उत्तम दूत आहे, उत्तम सेवक आहे, उत्तम कोटीतला आहे, म्हणून फक्त सीतेचा शोध घेणं परत जाणं एवढं माझं कर्तव्य नाही. जानकी मातेसमोर हात जोडले, आईसाहेब भविष्यामध्ये या लंकेवर आम्हाला चढाई करावी लागणार आहे. लंकेतील समाजाची मानसिक स्थिती काय आहे, प्रवृत्ती काय आहे कळालं पाहिजे. लंकेमध्ये चांगली माणसं कोणती आहेत, वाईट माणसं कोणती आहेत कळाली पाहिजे. लंकेची बलस्थानं कळावी, लंकेची निर्बलस्थानं कळावी, आणि हा सगळा अभ्यास करून मग मला जावं लागणार आहे. जानकी मातेने सांगितलं, आपण नीतिशास्त्राला अनुसरून बोलत आहात, आता काहीतरी लीलाच करायची आहे. मारुतीरायाने सांगितलं, आई साहेब हे सर्व काम करायचं आहे, परंतु एवढा विस्तीर्ण असलेला समुद्र ओलांडून इकडे आलोय, भूक लागली. जानकी मातेने सांगितलं, हे बघ मारुती बाळ, दुसऱ्याची जी वस्तू आहे ती त्याची परवानगी घेतल्या वाचून जर तिला हात लावला तर ती चोरी ठरत असते. शास्त्रकारांनी इतका बारकाईने विचार मांडलाय. रस्त्याने गाय चालली आहे, गायीने चालता चालता शेण टाकले रस्त्यामध्ये, पण ती गाय ज्याच्या मालकीची आहे त्याला न विचारता ते शेण जरी उचललं, शास्त्रकार सांगतात तुम्ही चोरी केली. किती बारकाईने विचार आहे बघा.
कधी कधी असं होतं की नाही, आपण रस्त्याने चाललेलो असतो आणि बाजूला 10 रुपयाची नोट पडलेली दिसते. माणसं विचार करतात लक्ष्मीला डावलून पुढे कसं जावं, लगेच उचलतात खिशात घालतात. होय, अरे जिथे शेणाला हात लावणं चालत नाही तिथे 10 रुपयाची नोट कशी घेता येईल. जानकी मातेने सांगितलं इथे अशोक वाटिका आहे, अनेक फळं आहेत, परंतु फळं झाडाला लागलेली आहेत. हाताने झाडाचं फळ तोडून खाऊ नकोस. जे फळ पूर्ण परिपक्व दशेला प्राप्त झालंय, त्यामुळे ज्याने देठाला सोडलंय, पिकून खाली जमिनीवर पडलेलं आहे, हां ते फळ खाल्लं तर हरकत नाही. मारुतीराय म्हणाले चालेल आई, म्हणजे फळं तोडून खायची नाही, फक्त पडलेली खायची एवढाच निर्बंध आहे ना. होय, मग पाडायची कशी ती मला चांगली माहिती आहे म्हणे. आपण आंब्याच्या फांदीवर चढतो, फांदी हलवतो, मारुतीराय आंबाच हलवतात. बरं, नुसता हलवतात असं नाही, हलवता हलवता आंबाच उपटून टाकतात. आणि असा ज्या वेळेला विध्वंस चालू झाला अशोक वाटिकेचा, त्यावेळेला ते जे काही अशोक वाटिकेचं संरक्षक सैन्य होतं ते मारुतीरायांवरती धावून आलं. मारुतीरायांनी सगळ्यांचा निपात केला आणि हे सर्व दृश्य एका निरोप्याने जाऊन रावणाला सांगितलं. अशोक वाटिकेमध्ये एक कोणीतरी वानर आलेला आहे आणि त्याने सगळा उच्छाद मांडलेला आहे. संरक्षक सैन्य सगळं समाप्त झालेलं आहे. रावण आश्चर्यचकित झाला. रावणाने एक सैन्याची तुकडी पाठवली, जा आणि त्या माकडाला धरून आणा. जे सैन्य आलं ते सैन्य सुद्धा समाप्त झालं. तो निरोप्या पुन्हा रावणाकडे गेला आणि रावणाला सांगितलं, महाराज तुम्ही पाठवलेली सैन्याची तुकडी संपली. रावण म्हणाला, एका माकडाला सैन्याची तुकडी आवरू शकत नाहीये, कसं काय झालं? त्यावेळेला त्या सेवकाने सांगितलं निरोप्याने, महाराज असं इतकं भयंकर विचित्र वानर आहे, त्याच्यासमोर जो जातो त्याचा निभावच लागत नाही, टिकतच नाही. रावण म्हणाला, म्हणून तर राक्षस आहेत ना, मूर्ख आहेत. जर समोरनं निभाव लागत नाही तर मागून आक्रमण करावं. त्या निरोप्याने सांगितलं, जो समोर उभा राहतो तो तरी 1-2 मिनिट टिकतो, पण जो मागून आक्रमण करतो तो एका फटक्यात पडतो. कसं काय? त्याची शेपूट, माझा मुद्दा शेपटीवर चाललेला आहे. बरं, कमीत कमी शेपटीची लांबी जर निश्चित असेल तरी मनुष्य सावध राहू शकतो की एवढ्या विभागात जायचं नाही, तेवढा विभाग म्हणजे नो एंट्री. परंतु ती शेपूट कमी पण होते, वाढते सुद्धा, त्यामुळे काहीच करता येत नाही. रावण म्हणाला असं. रावणाने दुसरी सैन्याची तुकडी पाठवली आणि ते सैन्य म्हणजे असं होतं, त्याचं अमर सैन्य होतं. ब्रह्मदेवाचं त्याला वरदान होतं की मरण येणार नाही. मारुतीरायाने विचार केला, हे अमर सैन्य आहे, फार फार झालं तर आपण हाडाचे तुकडे करू शकू, परंतु यांना काही मारू शकणार नाही. यांचं काय करायचं? मारुतीरायांनी पुन्हा शेपूट लांबवली. महाराज सगळं अमर सैन्य एकदाच शेपटीमध्ये गुंडाळलं, गोल गोल भिरकावलं आणि आकाशात इतकं उंच फेकून दिलं ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर गेलं. आपण वरती फेकलेला दगड पुन्हा खाली येतो की नाही? येतो. काय येतो? पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, पण एकदा का त्या शक्तीच्या कक्षेच्या पलीकडे गेलं की मग मात्र ते खाली येत नाही. मारुतीराय म्हणाले, तुम्ही कोण आहात? ते म्हणे, आम्ही अमर आहोत. मग मारुतीराय म्हणाले, अमर आहा, तुम्ही आता वरतीच राहा. खाली काय काम आहे? त्या निरोप्याने सांगितलं, महाराज अमर सैन्य गेलं. रावण म्हणाला, अरे ते अमर सैन्य ते जाऊ कसं शकेल? त्याने सांगितलं, शेपटीने वरती गेलं. पुन्हा शेपूट. शेवटी काय करावं सुचेना. मेघनादाने सांगितलं, बाबा काळजी करू नका, मी जातो धरून आणतो. मेघनादाने येऊन ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. मारुतीरायाने त्या अस्त्राचा सन्मान ठेवला, बंधनात आले आणि ज्या वेळेला रावणासमोर उपस्थित केलं महाराज, रावणाला तो राग आलेला होता आणि रावणाने सांगितलं, ही जी माकड जात आहे, वानर जात आहे, याला आपली शेपटी ही अधिक प्रिय असते, म्हणून एक काम करा, याला विद्रूप करा. ज्या शेपटीने हा उच्छाद मांडलाय ती शेपूट जी आहे ती जाळून टाका. मारुतीरायाने एवढंच अपेक्षित होतं. शेपूट वाढवायला सुरुवात केली. लंकेमध्ये असणारे जेवढे वस्त्र आहेत ते सर्व वस्त्र आणले, गुंडाळल्या गेले, तेल ओतलं आणि शेपटी पेटवली. जोपर्यंत शेपट पेटवली जात नव्हती तोपर्यंत मारुतीराय स्थिर होते. काय करायचं ते करा, पण शेपूट पेटवल्याबरोबर जय श्रीराम म्हणून जे उड्डाण घेतलं महाराज, आता जिकडे तिकडे जाऊन त्या पेटलेल्या शेपटीने आग लावायला सुरुवात केली.
सगळं वानर सैन्य स्वतः रावण सिंहासनावर बसून हातबल होऊन फक्त कुठे कुठे पेटवतोय तेवढं पाहत होता, काहीच करू शकत नव्हता. मला सांगायचंय, लंकेत जाऊन रावणाचा असा अपमान करणे आणि लंका जाळून आणणे हे सर्व कार्य कुणी कशाच्या माध्यमातून केलं? शेपटीच्या माध्यमातून केलं. याचा अर्थ शक्तीच्या माध्यमातून केलंय. विठ्ठल याचा अर्थ असा आहे की शक्तीचं सहकार्य नसेल तर एकटा शिवही काही करू शकत नाही. म्हणून शक्ती महत्वाची आहे, शक्ती उपासना महत्वाची आहे. शक्तीची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत इष्टदेवतेची प्राप्ती होत नसते. हा अनन्यसाधारण नियम आहे. प्रत्येकाचं इष्ट कदाचित वेगवेगळं असेल, परंतु आपल्या इष्टाची प्राप्ती व्हावी ही जर अपेक्षा असेल तर त्याकरता पहिले शक्तीची उपासना करावी लागते. ज्या वेळेला जीव हा शिवाला भेटण्यासाठी जातो त्यावेळेला या जीवशिवाच्या मध्ये माया प्रकृती ही भेटत असते आणि त्या प्रकृतीची जर कृपा झाली तर जीवाशिवाची भेट होते. त्या प्रकृतीची जर कृपा नसेल, ती जर आडवी आली तर जीवाशिवाची भेट होत नसते. म्हणून शक्तीची उपासना फार महत्वाची आहे. तुम्हा आम्हाला शक्तीची उपासना करावी लागते यात नवल नाही. देवाधिकांना सुद्धा शक्तीची उपासना करावी लागते. शक्तीच्या उपासनेपासून इष्टाची प्राप्ती नाही. मी तुमच्या समोर काही उदाहरण मांडतो. रामायणामध्ये जर आपण गेलात तर जानकी मातेला रामाची झालेली प्राप्ती ही केवळ शक्तीच्या अर्थात देवीच्या कृपेने आहे. वाल्मिकी रामायणामध्ये हा विचार स्पष्ट रीतीने आहे. अयोध्येमध्ये विश्वामित्र आले दशरथ राजाकडे आणि यज्ञ संरक्षणाकरता म्हणून रामाची मागणी करून घेऊन गेले. रामम मे दातुमर्हसी. यज्ञ संरक्षण झालं, परंतु रामरायाला त्यांनी अयोध्येला पाठवलं नाही. जनकपुरातून मिथिलेतून म्हणजे आत्ताचं नेपाळ जानकी मातेच्या स्वयंवराचं निमंत्रण आलेलं होतं. राम लक्ष्मणांना सांगितलं माझ्याबरोबर नेपाळला चला. चालेल महाराज. आणि म्हणून विश्वामित्रांच्या समवेत त्यांचे शिष्य म्हणून राम लक्ष्मण दोघेही नेपाळला गेले. तिथे गेल्यानंतर यांची राहण्याची व्यवस्था, विश्वामित्र रात्री पहुडलेत, रामराय लक्ष्मण महाराज त्यांची सेवा करतायत. गुरु शिष्य पण ही मर्यादा फार विलक्षण जगाच्या पाठीवरते. ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये हा विचार आहे. अमर्यादा कधी नाही केली येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. ज्ञानोबारायांनी कधीही आयुष्यामध्ये मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. गुरु शिष्य संबंध कसा असावा ज्ञानोबारायांनी तसं वागून दाखवलंय. गुरुभक्तीचा महिमा थोर वाढविला ज्ञानोबारायांनी. कशी असावी साधारणतः या गुरुभक्ती? गुरु ज्या वेळेला झोपतील त्यानंतर शिष्याने झोपावं आणि गुरु उठण्याच्या अगोदर शिष्याने स्नान करून आन्हेक करून त्यांच्या सेवेकरता तत्पर राहावं. ही मर्यादा आहे. पण आज आपण जर शिक्षण संस्था पाहिल्या तर गुरु उठतात आणि विद्यार्थ्यांना उठवतात. उठा जागे वारे आता. आणि तरी सुद्धा विद्यार्थी उठत नाही. कुठे परंपरा चालली आहे? आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर ह्या मर्यादा सांभाळल्या गेल्या पाहिजे. फार महत्वाच्या आहे. जोपर्यंत मर्यादा सांभाळल्या जात आहेत तोपर्यंत ते जीवन वंदनीय आहे. मर्यादा ओलांडल्या गेली ते जीवन निंदनीय ठरत असतं. मला विचारायचं आहे, गंगा माता पवित्र आहे की नाही? पूजनीय आहे की नाही? अहो गंगा माता पूजनीय काय, गंगेचं नाव घेतलं तरी पाप नष्ट होतात. वाचे म्हणता गंगा गंगा, 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 सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी
पडता ब्रह्मगिरी वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा सकल दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा गंगा गंगेति यो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यः विष्णुलोकं स गच्छति. करोडो किलोमीटरवरनं सुद्धा गंगा गंगा असं म्हटलं तरी सुद्धा पापातून मुक्ती होऊन विष्णू लोकाची प्राप्ती होते. मग एवढं जर त्या गंगेच्या केवळ नामाचं महत्त्व असेल तर ती गंगा वंदनीय आहे, पूजनीय आहे हे वेगळं सांगायची गरज आहे का? नाही. पण ती गंगा पूजनीय कुठपर्यंत? जोपर्यंत ती तिच्या दोन्ही तटरूपी मर्यादेतून वाहते आहे तोपर्यंत. तोपर्यंत तिचं वर्णन माऊली पण करतात. का फेडीत पाप आणि ताप पोक्षित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. पण एकदा त्या गंगेने आपली मर्यादा ओलांडली आणि तीरातून वाहणारं पाणी गावात घुसायला लागलं, घरात यायला लागलं. मला विचारायचंय कुणीतरी असं आहे का ओवाळण्याकरता आरतीचं ताट हातात घेतून म्हणतो गंगा आली या महावरी बरं झालं. सायखेडा चांदोरी या भागातल्या माणसाला आपण विचारा, कुणाला तरी गोदावरीला पूर आल्यावर बरं वाटतं काय हो? नाही. गोदावरी वंदनीय आहे पण कुठपर्यंत? जोपर्यंत नदी तीरातून वाहते तोपर्यंत. मर्यादा ही महत्वाची आहे. रामराय मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि म्हणून गुरुदेव झोपल्यानंतर झोपतात. गुरुदेव उठण्याच्या अगोदर स्नान करून तयार राहतात. विश्वामित्रांच्या देवपूजेचा प्रसंग निर्माण झाला आहे आणि विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना आज्ञा केली शेजारीच जनकाची पुष्पवाटिका आहे, देवपूजेकरता फुलं घेऊन या. आज्ञा गुरुदेव म्हणून दोघेही निघाले, पुष्पवाटिकेमध्ये आले. एका बाजूला रामरायाचं पुष्पचयन चाललंय म्हणजे फुलं तोडण्याचं काम चालू आहे आणि त्याच वेळेला जानकी माता त्या पुष्पवाटिकेमध्ये असलेल्या देवीच्या दर्शनाला आलेली आहे. ही राजकुमारी आहे, ही एकटी आलेली नाही, तिच्याबरोबर काही सख्या आलेल्या आहेत, मैत्रिणी आलेल्या आहेत आणि जानकी मातेची देवीची पूजा चालू आहे. पण ती एक मैत्रीण मात्र थोडीशी त्या बागेमध्ये फिरण्याकरता म्हणून बाहेर पडली आणि त्या फिरणाऱ्या मैत्रिणीने रामरायाला बघितलं, रामरायाचं दर्शन झालं. रामराय असे महाराज कंदर्प कोटी अगणित, कोटी कोटी कंदर्प ज्यांच्यावरनं ओवाळून टाकावेत असं अतिशय सुंदर मनोहर लावण्य. किंबहुना रामरायाचं वर्णन करायचं असेल, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न केळ फाकती प्रभा, रत्न केळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्ण वेदे तिचे शोभा, नवर्ण वेदे तिचे शोभा, देवाच्या सौंदर्याचं वर्णन करताना शब्द आहे अगणित लावण्य तेज पुंजाळले. मोजता येणार नाही एवढं लावण्य.
आणि असं ते अप्रतिम अनुपमेय लावण्य ज्या वेळेला त्या सखीने पाहिलं वेडावली. तिची अवस्था अशी झाली, मुका झालो वाचा गेली. होतो कारण की देवाचं स्वरूपच असं आहे, ते शब्दाच्या वर्णनाच्या पलीकडचं आहे. ज्याने देवाचा साक्षात्कार प्राप्त केलाय, ज्याने देवाला पाहिलंय, तो देव कसा आहे त्याला वाणीने सांगता येत नाही. पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावे, वेद लावे, पाहिली या वेद लावे, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावे, पाहिली या वेद लावे. बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडोनी, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी. बैसे जीवी जडोनी, बैसे जडोनी, पाहिली या वेद लावे, पाहिली या वेद लावे, पाहिली या वेद लावे, पाहिली या वेध लावी, बैसे जीवी जडोनी, अशी त्याची अवस्था आहे. तिला वाटलं की हे जगातील अनुपम सौंदर्य आपण जानकीला दाखवावं, आणि म्हणून ती तशीच धावत जानकीकडे आली. परंतु बोलता येत नव्हतं, इतकी हुरळलेली होती, हा करायला लागली. ते जानकीला प्रश्न पडला, हिने काय भूतबीत पाहिलं की काय. सीतेच्या हाताला धरलं आणि घेऊन आली, रामरायाचं दर्शन घडवलं. ज्या क्षणी जानकी मातेने रामरायाला पाहिलं, त्याच क्षणी आपलं अंतःकरण रामरायाला समर्पित केलं. अंतःकरणामध्ये जानकी मातेच्या इच्छा निर्माण झाली, मला पती स्वरूपामध्ये राम प्राप्त व्हावा. पण अंतःकरणात चिंता निर्माण झाली. इच्छा तर आहे राम पती मिळावे, वडिलांनी पण मध्ये घालून ठेवलाय. जो शिवधनुष्याला प्रत्यंच्या लावेल त्याच्या गळ्यात मला वरमाला घालायची आहे. अंतःकरणात प्रश्न निर्माण झाला, हे प्रिय दर्शन असलेले राम शिवधनुष्याला प्रत्यंच्या लावू शकतील का? आता काय करावं? वाल्मिकी रामायणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. जानकी माता तिथनं परत निघाली, जगदंबिकेकडे आली आणि तिची प्रार्थना केली, आई काहीतरी कृपा करा, परंतु माझं इष्ट राम मला प्राप्त व्हावं. मी सगळं रामायण सांगण्याकरता प्रवृत्त नाही आहे, परंतु इतिहास साक्ष आहे, देवीच्या कृपेने जानकी मातेला रामाची प्राप्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थ काय कळाला? रामाची प्राप्ती होण्याकरता सीतेला कुणाला शरण जावं लागलं? देवीला. अगदी हाच प्रसंग, असाच प्रसंग कृष्णचरित्रातही आपल्याला पाहायला मिळतो. कृष्णचरित्रामध्ये हे रुक्मिणी स्वयंवर प्रकरण आलेलं आहे. त्यामध्ये ती रुक्मिणी माता स्वतः सांगते भगवंताला संदेशामध्ये, देवा अरे असं आहे, आजपर्यंत मी कधी तुला पाहिलं नाही आहे रे, परंतु माझे वडील सत्संगती प्रिय आहेत. अनेक संत महात्मे आमच्याकडे येतात, वडील त्यांची पूजा करतात आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये काही संवाद होतो, संगती घडते, आणि मी आपली वडिलांची लाडकी असल्यामुळे जवळ बसून ऐकत बसते काय सांगतात. पण येणारा प्रत्येक महात्मा, प्रत्येक संत देवा तुझ्याविषयी वर्णन करतो, आणि असं तुझ्याविषयी ऐकून मला तू माहिती झालास. देवा मी तुझ्याविषयी ऐकलं. काय ऐकलं? श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. देवा मी तुझे गुण ऐकले, देवा मी तुझं सौंदर्य ऐकलं, आणि हे गुण आणि सौंदर्य ऐकून मी माझ्या मनाशी ठरवलं की विवाह हा भगवान श्रीकृष्णांशीच करायचा. पण दुर्दैव असं झालं,
माझ्या मोठ्या भावाने रुक्मिणी माझा विवाह शिशुपालाशी ठरवलाय. नाथ महाराज वर्णन करतात, वृत्ती गुंतली गोपाळा, हळद लागली शिशुपाळा. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देवा, मी तर अंतःकरणाने तुझ्याशी विवाह करायचं ठरवलेलं आहे. यामुळे आपण या, माझं अपहरण करा, मला पळवून घेऊन जा, नंतर माझ्याशी विवाह करा. देवा, जर आपण आला नाहीत तर जिवंत रुक्मिणीचा हात शिशुपालाच्या हाती जाणार नाही. देवा, माझा विवाह शिशुपालाशी होणं याचा अर्थ आहे सिंहाची शिकार लांडग्याने पळवणं आहे. सगळं आपला मनोगत रुक्मिणी मातेने या 7 श्लोकांमध्ये व्यक्त केलं. आणि हे व्यक्त करत असताना ती रुक्मिणी सांगते, देवा, कदाचित तुला असं वाटेल शिशुपाल, जरासंध इत्यादी सगळे विरोधकच या ठिकाणी आहेत त्या कार्याकरता. आणि हे सगळे तिथे असताना रुक्मिणीचं अपहरण आपण कसं करायचं असं तुझ्या मनामध्ये जर प्रश्न असेल, त्याकरता एक ठिकाण मी सांगून जाते. कोणतं ठिकाणी? कुलदेवी यात्रा. इथे देवीचा प्रसंग आहे. आमच्या घराण्याची पद्धती अशी आहे, आदल्या दिवशी कुलदेवीची पूजा करायची, तिचा आशीर्वाद घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी बोहल्यावरती उभं राहायचं. देवा, एवढी एकच संधी आहे. भगवंताने पत्र वाचलं, कौंडिण्यपुरात आले, सगळी व्यवस्था करून ठेवली. मला विस्तार करायचा नाही आहे. रुक्मिणीला ज्यावेळेला कळालं की द्वारकेवरनं कृष्ण आलेला आहे, त्याने अंबा मातेची पूजा करण्याकरता रुक्मिणी जाणार तर सशस्त्र सैन्याचा पहारा ठेवला महाराज. मुंगीला सुद्धा शिरता येणार नाही अशी अगदी सगळी व्यवस्था केली. आणि अशा त्या प्रहारातून रुक्मिणी देवीच्या पूजनाला चालली आहे. मनात विचार करते, मी तर हाच संकेत दिलेला आहे आणि इथे एवढा कडेकोट बंदोबस्त आहे, कसं व्हावं. या अशा सचिंत अवस्थेमध्ये तिने भगवतीची पूजा केली, वायनदान वगैरे केलं, हाती मंत्रपुष्प घेतलं. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. प्रार्थना केली, आई, माझं इष्ट भगवान श्री कृष्ण आहे आणि ते माझं इष्ट मला प्राप्त व्हावं याकरता मी आपणास शरण आलेले आहे. आई, कृपा करा. ते मंत्रपुष्प भगवतीच्या मस्तकी वाहिलं आणि भगवतीच्या चरणावर जे आपलं मस्तक ठेवलं ते वाहिलेलं मंत्रपुष्प रुक्मिणी मातेच्या मस्तकावरती ढळल्या गेलं. आपल्याकडे एक मान्यता आहे, आपण देवाला फूल वगैरे वाहिलं आणि एखादी आपली मनोकामना देवाला आपण निवेदित केली आणि मनोकामना निवेदित केल्यानंतर जर वाहिलेलं फूल ढळलं, खाली पडलं, तर समजायचं देवाने आपल्याला संकेत दिलेला आहे, आपलं कार्य यशस्वी होणार आहे. ते जे मस्तकावरती वाहिलेलं पुष्प होतं ते रुक्मिणी मातेच्या मस्तकावर पडलं. अरे, मला देवीचा आशीर्वाद प्राप्त झालाय. तिने ते फूल खाली पडू दिलं नाही, फूल घेतलं, पदरात बांधून घेतलंय. आणि आता शेवटचा उपचार पूजेचा, त्याचं नाव आहे प्रदक्षिणा. प्रदक्षिणेला फार महत्त्व आहे. शास्त्रकारांनी असं वर्णन केलं आहे, यानि कानि च पापानि जन्मांतरे कृतानि च तानि सर्वाणि नश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. या जन्मात अथवा पूर्वजन्मांमध्ये केलेली जेवढी पापं असतात ती सगळी पापं देवाला प्रदक्षिणा करत असताना एकेका पाऊला गणित ती पापं नष्ट होत असतात. फक्त अशी पापं नष्ट होण्याकरता ती प्रदक्षिणा असावी, ती फेरी नसावी. विठ्ठल आता 1.5-2 महिन्यापूर्वी श्रावण महिना होऊन गेलाय. 3ऱ्या सोमवारी आपल्यातलेही बरेचसे त्र्यंबकेश्वरला आले असतील. जे त्र्यंबकेश्वरला आले त्यांना प्रश्न विचारा, कशा करता आलात? फेरी करता म्हणतात. जिथे धावपळ आहे ती फेरी असते. परंतु एखाद्या माता माऊलीला 9 महिने पूर्ण झालेत तर तिची चाल जशी मंद असते तशा मंद चालीने भगवंताचं नामस्मरण करीत जे आवर्तन करणं आहे
त्याला प्रदक्षिणा असं म्हणतात. नामा मन प्रदक्षिणा, 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 नामा मन प्रदक्षिणा. त्यांच्या पुण्या नाही गणना, त्यांच्या पुण्या नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगेर, दृष्टी पडता ब्रह्मगेरे. त्यांच्या पुण्या नाही गणना, त्यांच्या पुण्या नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगेरे, दृष्टी पडता ब्रह्मगिरे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. प्रदक्षिणेला महत्व आहे. धन्य धन्य हो प्रदक्षिणा, सद्गुरुरायाची झाली त्वरा, सुरवरा विमान उतरायाची. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीचा युक्त हार विहार, युक्त हार विहार, प्रदक्षिणा तुळशीचा युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. साधकाने साधना कशी करावी याचं मार्गदर्शन करत असताना तुकोबारायांनी प्रदक्षिणा तुळशीची प्रदक्षिणा हा महत्त्वाचा विषय सांगितलेला आहे. रुक्मिणी माता प्रदक्षिणा करण्याकरता निघाली. मंदिराच्या मागच्या बाजूला आली. तिथे एक दार होतं. भगवंताचा रथ सज्ज होता. क्षणार्धात रुक्मिणी मातेचा हात हाती घेतला, रथात खेचली, दारुकाला आज्ञा केली, रथ निघून गेला. मला सांगायचं आहे, प्रश्न विचारायचा आहे, रुक्मिणी मातेला इष्टदैवत असलेल्या कृष्णाची प्राप्ती झाली की नाही? झाली. पण केव्हा झाली? देवीला शरण गेल्यानंतर. विठ्ठल आणि असं असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये उन्नती प्राप्त व्हावी, प्रगती व्हावी असं वाटत असेल तर त्याकरता देवीची उपासना केली पाहिजे. चला, म्हणजे आरती काय आहे कळालं, आरती कशी करावी ते कळालं, कुणाची करावी ते कळालं, देवीची का करावी, का देवीची उपासना करावी ते कळालं. इथपर्यंत आले आपले प्रश्न. पण प्रश्न आता पुढचा निर्माण होतो. देवीची उपासना करायची हे आम्हाला कळालं, परंतु केव्हा करायची आणि कशी करायची? कारण की प्रत्येक देवतेच्या उपासनेकरता विशिष्ट कालावधी दिलेला आहे. भगवान शंकरांची उपासना करायची श्रावण मास, महाशिवरात्र, हे भगवान शंकरांच्या उपासनेचे कालावधी आहेत की नाही? तशी देवीची उपासना करायची तर तिला कालावधी कोणता आहे? तर तो कालावधी काही प्रकाराने सांगितला आहे. एक वासंतिक नवरात्र, वसंत ऋतूमध्ये येतो म्हणून त्याला म्हणायचं वासंतिक नवरात्र. चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा ते श्रीराम नवमी. त्यानंतर शरद ऋतूमध्ये येतो म्हणून या नवरात्राला म्हणायचं शारदीय नवरात्र. पुढे मागामध्ये एक शाकंभरी देवीचा नवरात्र असतो बघा. होय, तर असा जो काही नवरात्राचा कालावधी आहे, या नवरात्राच्या कालावधीमध्ये या देवीची उपासना करायची असते. उपासना करायची म्हणजे काय? भक्ती करायची महाराज.
का कशी भक्ती करायची? नव प्रकारची भक्ती करायची. अगदी नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलं की नाही, नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, भक्तीच्या करीन नवरात्रा, पोटी मागेन ज्ञानपुत्र, मागेन ज्ञानपुत्र, सद्भाव अंतरीचा मित्र, अंतरीचा मित्र, सासऱ्या सांडीन कुपात्र, जोगवा मागेन ऐसा जोगवा, जोगवा मागेन जोगवा मागेन ऐसा जोगवा मागेन. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. नवविध भक्तीच्या नवरात्र करायच्या आहेत. भाग्य आहे आपलं की आपल्या गावावरती संतांचे संस्कार आहेत, संत वाङ्मयाचे संस्कार आहेत, आणि त्यामुळे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण सर्व कीर्तन ऐकण्याकरता येऊन बसलेला आहात. नाहीतर अनेक ठिकाणचे नवरात्र बघा, देवी कोणत्या कोपऱ्यात असते पत्ता लागत नाही, डीजे लावलेला असतो आणि यांचं भलतंच भक्ती चाललेली असते. हा कालावधी त्याच्याकरता नाही आहे, हे लक्षात ठेवा. नवरात्रामध्ये भक्ती करायची आहे, देवीची उपासना करायची आहे. कशी करायची आहे? काही प्रकाराने देवीची उपासना करता येणार आहे. पहिला प्रकार आहे दर्शन. देवीचं दर्शन घ्या, नमस्कार करा, उपासना आहे. पूजन, देवीची पूजा करा, काय जे असेल ते समर्पण करा, उपासना आहे. एक लक्षात ठेवा, नेहमी देव मंदिरामध्ये जात असताना माणसाने रिकाम्या हाताने जायचं नसतं, काहीतरी सोबत घेऊन जायचं असतं. पत्रम पुष्पम फलम तोयम. पान असेल, फळ असेल, फूल असेल, पाणी असेल, काही का असेल, घेऊन जायचं. आपल्याकडे पूर्वी परंपरा होती की नाही, गावोगावी मारुतीरायांचे मंदिर, आणि घरातील प्रत्येक पुरुष हा पहाटे उठून स्नान करून लोटा घ्यायचा आणि मारुतीरायांना एक तांब्याभर पाणी वाहून यायचा. म्हणजे पाणी का होईना परंतु वाहावं, काहीतरी घेऊन जावं. भारतीय महिला जर देवदर्शनाकरता जात असे तर तिच्या हातात पाळं असायचं. हळदी, कुंकू, तांदूळ, साखर, फुलं, अशा सगळ्या गोष्टी त्या पाळ्यामध्ये असायच्या. पण कलियुगाचं वारं फिरायला लागलं, पाळं गेलं, पर्स आली काखेमध्ये. त्याच्यामुळे आता काय देवाकडे घेऊन जाणार, मोठा प्रश्न आहे. देवाची पूजा करा, काय जे असेल ते समर्पण करा. एक सांगेन, तुम्ही किती समर्पण करतायत त्याला महत्त्व नाहीये, जे समर्पण करतायत ते कसं समर्पण करतायत त्याला जास्त महत्त्व आहे. करावी ते पूजा मनेची उत्तम, करावी ते पूजा मनेची उत्तम, करावी ते पूजा मनेची उत्तम, करावी ते पूजा मनेची उत्तम. लौकिकाचे काम कामा नये, लौकिकाचे काम कामा नये, करावी ते पूजा मनेची उत्तम, करावी ते पूजा मनेची उत्तम. लौकिकाचे कामा नये, लौकिकाचे कामा नये, करावी ते पूजा मनेची उत्तम, करावी ते पूजा मनेची उत्तम. करावी ती पूजा मनेची उत्तम. तुम्ही हार आणलाय का एक फूल आणलंय, देव त्याचा विचार करत नाही, परंतु आणलेलं फूल चांगलं आहे का याचा मात्र विचार करतो. कमी वाहा परंतु चांगलं वाहा. गोपाळांकडे भगवंताने स्पष्ट अपेक्षा व्यक्त केली आहे, थोडे परी निरे व्हावे. थोडं असू देत परंतु ते असावं, चांगलं असावं, सद्भावनेने युक्त असावं, श्रद्धेने असावं. म्हणून दर्शन ही पहिली उपासना देवीची, पूजन ही
दुसरी उपासना, तिसरी उपासना यात्रा, म्हणजे आजूबाजूला जवळपास जर कुठे देवी मंदिर असेल, आपलं कुलदैवत असेल, एखादं शक्तिपीठ असेल तर त्या ठिकाणी जाऊन दर्शन करणं, कुलदेवी यात्रा, हे तिसरा उपासनेचा प्रकार आहे. चौथा उपासनेचा प्रकार आहे कुमारिका पूजन. वयवर्ष 1 ते 10 पर्यंत असलेली जी कुमारिका आहे त्या कुमारिकेला घरी बोलवावं, तिचे पाय धुवावे, पाद्यपूजा करावी, हळदी कुंकू लावावं, दूध पिण्याकरता द्यावं, फळ दक्षिणा द्यावी आणि देवी म्हणून तिला नमस्कार करावा. प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कूष्मांडेति, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रिश्च, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तिताः. असं ते वर्णन केलेलं आहे. कुमारिका पूजन हा या कालावधीमध्ये एक विशेष महत्त्वाचा भाग आहे. 9 कुमारिकांची पूजा जर आपण केली तर नवदुर्गांची पूजा होत असते. ते चला अजून काय करता येईल? जप करता येईल. देवीच्या संबंधाने आपण जो आपल्याला मंत्र येत असेल त्या मंत्राचा जप करावा. पण एक सांगेन, ज्या मंत्राचा जप आपण करणार आहात तो मंत्र एखाद्या सत्पुरुषाने आपल्याला सांगितलेला असावा, म्हणजे गुरुमुखातून आलेला असावा. ही पहिली बाब आहे. आणि दुसरी बाब आहे की ज्या मंत्राचा जप करणार आहोत तो मंत्र आपल्याला स्पष्ट उच्चारता यावा. कारण की मंत्र उच्चारणामध्ये जर काही चूक घडली तर चांगलं होण्यास मंत्र चळे थोडा तरी धडाचे होय वेळा, तरी धडाचे होय वेळा, तरी धडाचे होय वेळा. मंत्र चळे थोडा तरी धडाचे होय वेळा, तरी धडाची होय वेळा, तरी धडाची होय वेळा. मंत्र चळे थोडा तरी धडाची होय वेळा, तरी धडाची होय वेळा, तरी धडाची होय वेळा. मंत्र चळे थोडा धडाची होय वेळा, तरी धडाची होय वेळा, तरी धडाची होय वेळा. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. एकाची बायको आजारी पडली आणि गेला कुणाकडे तरी मार्गदर्शन घ्यायला. आता त्याने मार्गदर्शन व्यवस्थित दिलं. तो म्हणाला, जा घरी देवी समोर बैस आणि मंत्र जप कर. भार्याम रक्षतु भैरवी, भार्याम रक्षतु भैरवी. पण याला ऐकायला कमी येत होतं. हा घरी आला आणि म्हणला, भार्याम भक्षतु भैरवी. ती बरी व्हायच्या ऐवजी लगेच गेली. रचभ झाला. काना मात्रा वेलांटी उकार यात बदल झाला, अर्थ बदलतो. दिन शब्द घ्या, दिन शब्द. दला पहिली वेलांटी दिन, अर्थ होतो दिवस. पण त्याच दला दुसरी वेलांटी द्या, दिन शब्द अर्थ होतो दुबळा. आहे की नाही? अहो कितीतरी उदाहरण मी सांगेन. लिहिताना बदल नाही पण उच्चारणात बदल, अर्थ बदलतो. गज असा शब्द लिहा आपण. गज, गज म्हणजे काय? हत्ती. गज शब्दाचा अर्थ होतो हत्ती. आता लिहिताना ते अक्षर तशीच लिहिली आहेत, पण म्हणताना गज म्हणायच्या ऐवजी म्हणला गज. गज गज म्हणजे काय? लोखंडी सळाई. बदलला की नाही अर्थ? लिहिताना काही बदलले का? नाही, पण उच्चारणामध्ये बदल झाला, अर्थ बदलतो. आपले रोजचे प्रमाण आहेत. नोहे सारिता निराळे, लवण मिळविता. सांगा बरं पुढे. लवण, लवण मिळविता जळे. असं आहे खरं ते, पण 99% जळे म्हणतात. विठ्ठल
म्हणून मंत्र म्हणत असताना तो मंत्र शुद्ध म्हणावा, गुरुमुखात आलेला असावा. आणि असं जर आपल्याला मंत्र मिळालेला नसेल, शुद्ध म्हणता येत नसेल, तर त्याकरता सोपा मंत्र आपल्याला संतांनी सांगितला, जगदंब जगदंब. हा सोपा मंत्र आहे. किंबहुना आज आपण कीर्तन करतोय, नवरात्र महोत्सव साजरा करतो, गणपती साजरा करतो, अनेक तीर्थांना आपण जाऊ येऊ शकतो. मला विचारायचं आहे, आपल्या धर्मानुसारे आपण अनेक सण वार व्रत वैकल्य करू शकतोय की नाही आहे? करू शकतोय. हे का करू शकतोय? तर हे सर्व धर्मकार्य आपल्याला करता येण्यापाठीमागे स्वराज्य संस्थापक, गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतंस छत्रपती श्री शिवाजी महाराजांची कृपा आहे. जर महाराज झाले नसते आणि स्वराज्य संस्थापना झाली नसती, तर आज आपण इथे कीर्तनाला उभं राहू शकलो नसतो. सबकी सुन्नत होती, ही परिस्थिती होती. महाराजांनी स्वराज्य संस्थापना केली, मान्य आहे, पण ही स्वराज्य संस्थापना होण्यापाठीमागे असलेली जी उपासना आहे, ती उपासना सतत महाराजांच्या मुखामध्ये जगदंब जगदंब या जपाची शक्तीची उपासना आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अपराध शतम कृत्वा जगदंबेति चोच्चरेत यांगतिम समवाप्नोती नताम ब्रह्मादय सुराहा. शेकडो अपराध आपल्याकडनं झालेले असू देत, परंतु पश्चाताप दग्ध व्हा, जगदंबेची प्रार्थना करा, आई चुकलो मी, पण मला क्षमा कर, आणि असं म्हणून जगदंब जगदंब हा जप करावा, त्याला सद्गती प्राप्त होत असते. म्हणून जप या स्वरूपाने सुद्धा आपण देवीची उपासना करू शकतो. बघा आपण काय काय करू शकतोय, दर्शन, पूजन, त्यानंतर यात्रा, तदनंतर कुमारिका पूजन, तदनंतर जप, याच्या पलीकडे होम हवन ही सुद्धा उपासना आहे. अनेक देवीच्या ठिकाणी होम हवन केलं जातं की नाही, या निमित्ताने ही देवीची उपासना आहे. आणि याच्या पलीकडे अजून एक उपासना सांगितली देवीची या नवरात्र कालावधीमध्ये, ती म्हणजे बलिदानाची उपासना आहे. बलिदान करून, आता बली द्यायचा म्हणजे नेमकं काय द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. बलिदान शब्द ऐकला की आमच्या डोळ्यासमोर संकल्पनेमध्ये लगेच बोकडं कोंबडं उभे राहतात, ते कापायचे आहे की नाही. पण एक लक्षात ठेवा, दुसऱ्याला दुःख देऊन जो स्वतः सुखी होण्याचा प्रयत्न करतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही. कोणत्याही देवतेने जीवाचा बळी मागितलेला नाहीये. प्राणी हत्या, जीव हिंसा ही कुणालाही कोणत्याही देवतेला मान्य नाही आहे. मग जर प्राणी हत्या करायची नाही, जीव हिंसा करायची नाही, बलिदान करायचं कसं? तर वर्णन आहे, अजापुत्रो बलिर्दद्यात. अजापुत्र, अजा या शब्दाचा अर्थ होतो शेळी, आणि शेळीचा मुलगा त्याचं नाव काय? बोकड आहे की नाही. शास्त्राने सांगितलं अजापुत्रो बलिर्दद्यात. पूर्व पक्षाने सांगितलं सरळ सरळ शास्त्र सांगते बोकड मारा, परंतु याचा लक्ष्यार्थ आपल्याला कळाला पाहिजे. हा लक्ष्यार्थ कोणता आहे? बोकडाच्या ठिकाणी कामविकार हा अधिक आहे, म्हणून बोकड मारणं याचा अर्थ आपल्या अंतःकरणातला कामविकार त्या ठिकाणी नष्ट करणे. विठ्ठल 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 विठ्ठल. काम क्रोध बकरा मारा. वर्णन आहे. जे काही आपल्याकडे पशु आहेत ना, त्या पशूंची जी नावं आहेत, ती नावं म्हणजे एकेका विकाराचं प्रतीक आहे. काही ठिकाणी देवी समोर रेडा बली देण्याची पद्धती आहे. मग हा रेडा कोणता आहे? हा रेडा द्यायचा नाही, आपल्या अंतःकरणातला असलेला जो मोहरूपी रेडा आहे, त्या मोहरूपी रेड्याचं बलिदान त्या ठिकाणी करायचं. मन मारोनी मेंढा मोठी, मन मारोनी मेंढा मोठी, आशा मनशा तृष्णा तोडी, आशा मनशा तृष्णा तोडी, भक्ती भाव नैवेद्यताची, भक्ती भाव नैवेद्यताची, वरोनी केला कारा, करुणे केला कारा,
अंतःकरणातले विकार हेच पशु आहेत, त्यांचं हनन करायचं आहे. नाथ महाराजांनी उल्लेख केला की नाही, अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी. मोह महिषासुर आहे, बलिदान या स्वरूपाने. अनेक ठिकाणं आहेत आपल्याकडे अशी की त्या ठिकाणी काही सोडायचं असतं. गयेला गेलात, पिंडदान केलं तर तिथले गुरुजी विचारत असतात, काय सोडणार? माणसं असे बहादर जे आपल्याला आवडत नाही ते सोडून येतात. ते सोडायचं नसतं. तर आपल्या ठिकाणी असलेला एखादा दुर्गुण विकार तो त्या ठिकाणी सोडून यायचा असतो. काही जण म्हणतात आम्ही कपात चहा पित नाही, कप सोडला. अरे काय कप सोडण्याचा संबंध आहे? भांड्यात पी का कपात पिते? छोटी तो पोटात चहा सोड ना बाबा, ते चांगलं आहे ना. खूप विचार आहेत. अशा रीतीने या नवरात्र कालावधीमध्ये 6-7 प्रकाराने देवीची उपासना केली पाहिजे. ज्या देवीची उपासना करायची आहे ती देवी आहे तरी कशी, त्या देवीचं स्वरूप कसं आहे, आज घेतलेल्या अभंगाचं ध्रुवपद. जय देवी महिषासुर मर्दिनी. जय देवी महिषासुर मर्दिनी. जय देवी महिषासुर मर्दिनी. जय देवी महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. तारक संजीवनी. जय देवी महिषासुर मर्दिनी. जय देवी महिषासुर मर्दिनी. ईश्वर वरदे तारक संजीवनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. तारक संजीवनी. महिषासुर मर्दिनी. जय देवी महिषासुर जय देवी जय महिषासुर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. ज्या देवीची आरती करायची त्या देवीचं हे स्वरूप आहे. ती महिषासुर मर्दिनी आहे. का तिला महिषासुर मर्दिनी म्हणतात? मार्कंडेय पुराणामध्ये ते चरित्र आलंय. देवी भागवतातही आहे. हिरण्याक्षाच्या वंशामध्ये एक चित्रसम नावाचा राक्षस, बलवान आणि त्याला शिकार करण्याचा छंद, रेड्यावर बसून शिकारीला जायचा. आणि एक दिवस असाच एका नदी किनारी काही पक्षी, काही जलचर यांची शिकार करीत निघालेला होता. आपली परंपरा अशी आहे, सामान्यतया नदी किनारी साधना केली जात असते. त्याचे कारण आहेत. शिवमहापुराणामध्ये पूर्ण 1 अध्याय याकरता खर्च केला आहे. कुठे साधना केली तर किती फळ मिळतं हे सांगण्याकरता. एक 2-3 मोजके मुद्दे सांगून जातो. आपण घरामध्ये बसून 1 माळ जप केला तर आपल्याला 1च माळ जप केल्याचं पुण्य प्राप्त होईल. पण तेच आपण गायीच्या गोठ्यात बसून जर 1 माळ जप केला तर 10 जपमाळा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. 10 पटीने फळ मिळत असतं. पण तीच साधना आपण जर एखाद्या मंदिरात केली तर 100 पटीने अधिक फळ मिळत असतं. तीच साधना आपण नदी किनारी केली तर 1000 पटीने फळ मिळत असतं. म्हणून अनेकांच्या साधना आपण नदी किनारी आहेत बघा. तीच साधना आपण जिथे 2 नद्यांचा संगम होतो किंवा समुद्र आणि नदी यांचा संगम होतो अशा ठिकाणी केली तर 10,000 पटीने फळ देते. तीच साधना आपण जर पर्वत मस्तकावर केली, शिखरावर केली, उंच डोंगरावर केली तर ती साधना 1,00,000 पटीने फळ देत असते. म्हणून प्रायः संतांची, ऋषीमुनींची जी साधना आहे ती साधना समतलावर पाहायला मिळत नाही, ती साधना डोंगरावर पाहायला मिळते. मला विचारायचं आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी
परमात्म दर्शन होण्याकरता केलेली साधना, केलेलं भजन देहू गावात आहे का डोंगरावरती आहे? वो डोंगरावरती आहे. ऋषीपंचमी येते ना त्यावेळेला त्र्यंबकेश्वरी फार महिला येतात आपल्या नाशिक जिल्ह्यातनं आणि ते गौतम ऋषींचं दर्शन करण्याकरता. पण गौतम ऋषींची साधना कुठं? ब्रह्मगिरीवरती. मी येत होतो आणि काही माता माऊली आपल्या दर्शन करून आल्या होत्या, परंतु वरती जाऊन खाली आल्या, थकल्या. त्यामुळे त्या आपसामध्ये बोलत होत्या, मेल्याला काय वरतीच जाऊन बसायचं होतं काय माहिती म्हणे. आता ते कशा करता वरती बसले त्यांना माहिती, तुम्हाला काय कळायचं. पर्वत शिखरावर साधना केली तर लाख पटीने फळ मिळतं आणि तीच साधना जर आपण तीर्थ क्षेत्रामध्ये केली तर कोटी पटीने फळ मिळतं. विठ्ठल म्हणून काही ऋषी मुनी त्या नदी किनारी तपश्चर्या करत बसलेले होते आणि हा त्या नदी किनारी रेड्यावर बसून शिकार करीत निघालेला उन्मत्त होता, बलवान होता. त्या रेड्याच्या पायाखाली काही ऋषी मुनी तुडवले जात होते, त्यांना इजाव होत होती. याचं दुर्लक्ष तिकडे, फक्त शिकार करणे. आणि हे सर्व दृश्य दुर्वासांनी पाहिलं, वाईट वाटलं आणि दुर्वासांनी शाप दिला, जा रेड्यावर बसून तो रेड्याच्या पायी अनेक ऋषी मुनींना तुडवतोस, रेडा होशील. शाप झाल्यानंतर आता मात्र भयग्रस्त झाला, दुर्वासांकडे आला, क्षमा याचना केली, महाराज काहीतरी उपाय द्या. दुर्वासाने सांगितलं, शाप व्यर्थ होणार नाही, तू केलेलं कर्म आहे ते कर्म तुला भोगावं लागेल, परंतु विशिष्ट प्रसंगी मात्र तुला पुरुष होता येईल, तुला हत्ती होता येईल, तुला रेडा होता येईल, परंतु शक्यतोवर तुला रेडा स्वरूपानेच सर्व जीवन व्यतीत करावं लागेल. ठीक आहे म्हणाला, निघून गेला. आणि मग या महिषासुराने, म्हणजे त्याचं आतापर्यंत नाव चित्रसम होतं, ते नाव गेलं आणि ह्या प्रसंगामुळे त्याला नाव काय प्राप्त झालं? महिषासुर. याने स्वर्गावरती आक्रमण केलं, सगळ्या देवांना पराभूत केलं, स्वतः स्वर्गाधिपती झाला. ते जे देव आहेत ते देव या भूतलावरती याचकाप्रमाणे सामान्य होऊन फिरायला लागले. विचरंती यथा मर्त्याहा महिषेन दुरात्मना. आणि आता आपण काय करावं असा प्रश्न निर्माण झाला. भगवान ब्रह्मदेव, शंकर आणि महाविष्णू ज्या ठिकाणी बसलेले होते त्या ठिकाणी हे सगळे गेले. त्रिदया कथयामासुरदेवाभिभव विस्तरम. आपला पराभव कसा झाला, आज आपली दयनीय अवस्था काय आहे, ही सगळी त्या देवांनी त्या तिघांसमोर सांगितली. आणि हे ऐकून तिघांनाही राग आला आणि त्या तिघांच्याही मुखातनं तेज बाहेर पडलं. ततोतिकोप पूर्णस्य चक्रिणो वदनात ततः निश्चक्राम महत्तेजो ब्रह्मण शंकरस्य च. आणि जसं या त्रिदेवांच्या शरीरातनं तेज बाहेर पडलं तसं अन्यही देवांच्या शरीरातून थोडं थोडं तेज बाहेर पडलं आणि ते सगळं प्रगट झालेलं तेज एकरूप झालं. आणि त्या एकरूप झालेल्या तेजाने एक आकार धारण केला, तो एक स्त्रीचा आकार. आणि ती स्त्री म्हणजेच या जगतामध्ये शक्तीची असलेली दुर्गा मातेचा अवतार आहे. विठ्ठल सगळ्यांच्या तेजापासून प्रगट झाली की नाही, म्हणून देवीचा जन्म मानला जात नाही. अमक्याच्या पोटी जन्माला आली असं नाही. अनादि निर्गुण प्रगटली हा शब्द किती गोड आहे, किती महत्वाचा आहे, लक्षात घ्या. जन्मली शब्द वापरत नाहीत नाथ महाराज, प्रगटली भवानी. आणि मग या सगळ्या देवांनी आपापल्या हातातले आयुध या जगदंबिकेला दिले. शूलम शूलाद विनिष्कृष्य ददौ तस्ये पिनाकधृग. चक्रंच दत्तवान कृष्ण हा समुत्पाट्य स्वचक्रतः. भगवान महाविष्णूंनी चक्र दिलं, ब्रह्मदेवाने कमंडलू दिलं, भगवंत शंकरांनी त्रिशूल दिला, अशा अन्य अन्य देवतांनी शस्त्रास्त्र दिली. त्या भगवतीने प्रश्न विचारला, काय अपेक्षित आहे? देवांनी सांगितलं, त्या महिषासुराने आम्हाला राज्य भ्रष्ट केलंय. किंबहुना महिषासुराने जगामध्ये दुराचार माजवलाय. आपण दुर्गा म्हणतो की नाही, दुर्गा शब्दाचा अर्थ काय? शास्त्रकाराने विचार मांडला, तान दुर्गाम
दुर्गमाम देवीम दुराचार विघातिनी, दुराचार नष्ट करणारी म्हणून तिचं नाव दुर्गा आहे. दुर्गती नाशिनी आहे म्हणून तिचं नाव दुर्गा आहे. जय दुर्गे दुर्गती नाशिनी. सांगितलं काळजी करू नका. आणि देवीने त्या महिषासुराला आव्हान दिलं. महिषासुराचे सेनापती वगैरे सगळे मारल्या गेले आणि शेवटी तो महिषासूर युद्धाकरता आला. एका हत्तीचं रूप धारण केलं आणि देवीचा सिंह त्याने खेचून घेतला. सिंहाला मारण्याकरता देवीने आपल्या हातातील तलवारीने त्या हत्तीची सोंड कापली. मग तो पुरुषाकृती झाला आणि हातामध्ये धनुष्य बाण घेऊन देवीवरती धनुष्य बाण सोडायला लागला. देवीने ते बाण तोडून टाकले. मग त्याच्यानंतर त्याने रेड्याचं स्वरूप धारण केलं. पण रेडा असा इतका विशाल काय होता त्याचं वर्णन आलंय. त्या रेड्याने मान हलवली तर त्याच्या शिंगांनी आकाशातली जी मेघ आहेत, ढग आहेत, ते तुकडे तुकडे झाले. धुतशृंग विभिन्नाश्च खंडम खंडम ययुर घनाहा. ही फक्त केवळ कल्पना नाही, हे वास्तव आहे. विचार करा, ज्याच्या शिंगाने आकाशातले ढग तुकडे होत असतील त्याचा आकार किती मोठा असेल. एखादं जनावर रागावलं की फुसकारे सोडतं की नाही, तसा हा जो फुसकारे सोडायला लागला तर याच्या त्या श्वासाच्या वेगाने काही पर्वत, छोट्या छोट्या टेकड्या ज्या आहेत त्या उडून अशा देवसैन्यावरती पडायला लागल्या. लांगुलेना हतश्चाब्धे प्लावयामास सर्वतः. आणि त्या रेड्याने आपली शेपूट समुद्रामध्ये आपटली, आदळली. समुद्राचं वैशिष्ट्य असं आहे, तो कधीही आपली मर्यादा ओलांडत नाही. समुद्रे रेखा नुल्लंघावी हे आज्ञा माझी. पण याच्या त्या घाताचा परिणाम असा झाला, समुद्रात क्षोभ निर्माण झाला आणि सुनामी आली. त्यांनी आपली मर्यादा सोडली. समुद्र पृथ्वी बुडवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि असा तो पराक्रमी अवाढव्य असलेला महिषासूर देवीशी ज्या वेळेला युद्ध करतोय, देवीने रसपान केलं आणि त्याला सांगितलं, गर्ज गर्ज क्षणम मूढ मधुयावत पिबाम्यहम. मूर्खा, अरे थोडेच दिवस राहिले, थोडाच काल राहिला तुझा. मी तुला मारल्यानंतर इथेच देवतागण माझा जय जयकार करतील. आणि असं म्हणून जे त्यांचं युद्ध चालू झालं, त्या युद्धामध्ये एक प्रसंग असा आला, त्या रेड्याला, महिषासुराला वाटलं की आता रेडा स्वरूपामध्ये युद्ध करून जिंकण्याची शक्यता नाही आहे, पुन्हा आपण पुरुष व्हावं आणि पुरुष स्वरूपात देवीशी युद्ध करावं. म्हणून तो रेडा स्वरूपातून पुरुष होण्याकरता प्रवृत्त झाला. अर्धा रेडा आणि अर्धा पुरुष अशा स्थितीमध्ये भगवतीने त्रिशूळाचा वार करून या महिषासुराचा नायनाट केला आणि ती महिषासुर मर्दिनी ठरली. सर्व देवांना आनंद झाला. भगवतीची त्यांनी स्तुती केली आहे. नमो देव्ये महादेव्ये शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम. देवीने प्रश्न विचारला, अजून काय करायचंय? देवांनी सांगितलं, भगवत्या कृतं सर्वं न किंचित अवशिष्यते. आई, अहो या महिषासुराला मारलं, या जगातला अन्याय, अत्याचार, दुराचार तुम्ही नष्ट केला, आमचं सगळं कार्य झालं, बाकी काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. पण तरी देवीने सांगितलं, नाही अजून काही मागायचं असेल तर मागून घ्या, आम्ही प्रसन्न आहे तुमच्यावरती. मग मात्र देवांनी सांगितलं, आई जर तुम्ही आम्हाला देऊच इच्छित असाल तर आता आमचं तर पोट भरलं आहे, आता आम्हाला तर काही अपेक्षा नाही, पण आज आम्ही समाजाकरता मागणार आहोत. काय मागणार आहात? जो कोणी या नवरात्र कालावधीमध्ये तुमची सेवा करेल, तुमची भक्ती करेल, तुमचं स्मरण करेल, त्याचे सगळे संकट आपण नष्ट करा आणि त्याची उन्नती करा, त्याची प्रगती करा. मनाचं सांगत नाही बरं का. संस्मृता संस्मृता त्वन्नो हिंसेथा परमापदः यश्च मर्त्यस्तवैरेभिस्त्वां स्तोष्यत्यमलानने तस्य वित्तर्धि विभवैर धनदारादि संपदात् वृद्धये स्मत्प्रसन्नात्वं भवेथा सर्वदांबिके. अंबिके, आपण सदा सर्व काळ त्यांच्यावरती कृपा करावी असं वरदान देवांनी मागून घेतलं. आणि
त्या देवांनाही तिने वरदान दिलं. म्हणून सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी. हा ध्रुवपदाचा विचार, याचा अर्थ असा आहे, आत्ता कीर्तनाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंतची जी आहे ही सगळी प्रस्तावना आहे महाराज. 3-4 अजून लांबच राहील. नाही सांगायचं तात्पर्य की देवांना संकट निर्माण झालं आणि त्या संकटातून वाचण्याकरता सगळे देव जे ते या भगवतीला शरण गेले. असा हा पार्श्वभूमीचा इतिहास असल्या कारणाने नरहरी महाराजांनी प्रथम चरणामध्ये विचार मांडला. दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी. 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 अनाथ नाथ अंबे करुणा विस्तारी. अनाथ नाथ अंबे करुणा विस्तारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. 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 हरी पडलो आता संकट निवारी. हरी पडलो आता संकट निवारी. जय देवी निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. हरी पडलो आता संकट निवारी. हरी पडलो संकट निवारी. संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. सगळ्या देवांचं चरित्र महाराजांच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून महाराज भाव व्यक्त करतात. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी. अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी. जगदंबा ही करुणामयीच आहे. कारुण्य तिचा स्थायी भाव आहे. पण आई त्या करुणेचा आपण विस्तार करा. लक्षात ठेवा, जगामध्ये कारुण्याचा पर्याय जर काही असेल तर ती केवळ आई आहे. सुखदुःखाच्या संवेदनांचा संबंध हा मातृत्वाशी निगडीत आहे. आपण एखादा अपघात पाहिला, एखादं आश्चर्यकारी दृश्य पाहिलं, माणसाच्या मुखातनं शब्द बाहेर पडतो, अरे बापरे. पण तेच चालता चालता पायाला ठेच लागली, काटा मोडल्या गेला, कदाचित कुठे गुडघ्यात कमरेत चमक भरली. मला विचारायचं, अरे बापरे तोंडातून बाहेर पडतं का हो? ऐक, हा शब्द बाहेर पडतो याचा अर्थ आहे आपल्या सुखदुःखाच्या संवेदनांचा संबंध मातृत्वाशी आहे. करुणा आहे ती. आणि म्हणून जगामध्ये देवाच्याही अगोदर देवीचं नाव आहे. आपण रोज आरती झाल्यानंतर मंत्र म्हणतो की नाही, त्वमेव पिताच माता त्वमेव त्वमेव बंधू. काही चुकतंय का? हा, त्वमेव माता च पिता त्वमेव. संतांना सुद्धा आई बाप म्हटलेलं आहे, पण पहिले मायच म्हटलं. तुम्ही संत माय बाप कृपावंत. भूमिका पाहण्यासारखी आहे. म्हणून आई तू करुणेचा विस्तार कर. एक लक्षात ठेवा, कितीही चुका होऊ देत, पण त्या चुका पदरात घेऊन त्या जीवाचा सांभाळ करणारी जगामध्ये केवळ आई आहे. होय, म्हणून असं वर्णन आहे, मत्सम पातकी नास्ती पापघ्नी त्वत्समा नाही. माझ्यासारखा पापी नाही आणि
पांघरून घालणारी तुझ्यासारखी आई दुसरी कोणी नाही आहे. पण गंमत आहे, अशी अत्यंत करुणा सिंधू असलेली जगन्माता, त्या जगन्मातेची सुद्धा आम्ही नित्य उपासना करतो का हो? नाही. आठवेल त्या वेळेला. किंबहुना या पलीकडे सांगू काय, हारी पडिलो आता संकट निवारी. ज्यावेळेला संकट येतं त्याच वेळेला आम्हाला आठवण होते. देवी म्हणायला लागली, अरे संकट आलं की माझ्याकडे येतो, संकट नसलं की मग माझ्याकडे पाहत नाही. शंकराचार्याने तोच विचार सांगितला. आपत्सुमग्नः स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्ण वेशी. अगदी संगती आहे. संकटात सापडलेला आई मी तुझी करुणा भागतो, तू करुणा सिंधू आहेस, माझ्यावर कृपा कर. देवीने प्रश्न विचारला. संकट पडल्यानंतर त्याने सांगितलं, जगद्गुरू शंकराचार्य सांगतात की आई मला एक सांग बरं, खेळणारं बाळ आहे, त्या खेळणाऱ्या बाळाला आईची आठवण केव्हा येते? ज्या वेळेला तहान भूक लागते त्यावेळेला, बरोबर आहे की नाही? तहान भूक एकदा भागले की पुन्हा ते आईला स्मरण करतं का? नाही, ते पुन्हा खेळायला भेटतं. त्याप्रमाणे नैथ छटत्व मम भाव येथा क्षुधा तृषार्ता जननीं स्मरंती. आणि तहान भूक लागली की मग आठवण मात्र फक्त आईचीच होते. आणि असं असल्यामुळे हारी पडिलो आता संकट निवारी, अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी. कशी आहेस तू? तुला जगामध्ये उपमा देता येत नाही ग. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही. आईला कुणाची उपमा द्यावी? कुणाची उपमा देता येत नाही. आकाश कुणासारखं असा जर प्रश्न विचारला तर आकाशासारखंच, त्याला दुसरा पर्याय नाही आहे. दोन नद्या जर आपण समोरासमोर घेतल्या तर सांगता येतील तुलनेने, ही नदी त्या नदीसारखी आहे असं आपल्याला सांगता येईल. पण एकाने प्रश्न विचारला, सांगा समुद्र कुणासारखा? आता कुणासारखा सांगता? समुद्र समुद्रासारखा. तशी आई कुणासारखी? आई आईसारखी उपमाच नाही आहे. म्हणून त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं आईसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवी काही. चारही वेद या जगदंबिकेचं प्रकृतीचं मायेचं वर्णन करताना थकले, परंतु वर्णन करता आलं नाही. साही विवाद करिता, साही शास्त्र विवाद करतायत म्हणजे चिंतन करतायत, परंतु त्यांनाही ते वर्णन करता आलं नाही. म्हणून पडिले प्रवाही, पडलो प्रवाही नाही बरं का. हां, साही विवाद करता पडिले प्रवाही. पण अशी असणारी तू, ते तू भक्ता लागी पावशील वलाही. जय देवी जय देवी. आणि तू कशी आहेस? सदा सर्व काळ तुझ्याकडे पाहिलं की प्रसन्न वदन आहे. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा. क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. आणि ही मागणी आहे बरं का, जागराचं कीर्तन ना, मागणी ना. आंबे तुझं वाचूनी कोण पुरवील आशा. आई सांग ना, या जगामध्ये तुझ्या वाचून माझी ही अपेक्षा कोण पूर्ण करेल? आणि हे जाणून एकमेव तूच शरण्य आहेस हे जाणून नरहरी तल्लीन झाला. पदपंकजलेशा हा नरहरी तुझ्या चरणी तल्लीन झाला, एक रूप झाला. जय देवी जय देवी. जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. विठोबार कुमार जय विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. जय 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 विठोबार कुमार. विठोबार कुमार. जय विठोबार कुमार. विठोबार कुमार. जय विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार जय विठोबार कुमार. 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 विठोबार जय 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 कुंडली गवरदा हरि
बारकुमाई 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 शक्तीच्या उपासनेचं काय महत्त्व आहे त्याचा विचार या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी मी अल्पसा करण्याचा प्रयत्न केला आहे. जीवनामध्ये प्रगती हवी आहे, उन्नती हवी आहे, काही कार्य आपल्या हातून घडावं अशी अपेक्षा आहे, तर आपण शक्तीची उपासना करा. इष्टदेवतेच्या कृपा प्राप्तीसाठी सुद्धा पहिले शक्तीची उपासना करा. साधना करत असताना शास्त्रकारांनी दिलेला क्रम आहे. सगळ्यात पहिले गणपतीची उपासना करावी, त्यानंतर कुलदेवतेची उपासना करावी, तदनंतर मारुतीरायांची उपासना करावी. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि हे 3 अनुष्ठान झाल्यानंतर, या तिघांची उपासना झाल्यानंतर मग आपल्या इष्टदेवतेची उपासना करावी. आपली साधना सफळ होते आणि फलाची प्राप्ती होत असते. म्हणून ह्या शक्तीचं एवढं महत्त्व आहे. तो विचार थोडासा आपणासमोर मी या ठिकाणी मांडलाय. करविली तैसी केली कटकट वाकुडी की नीट देव जाणे, या न्यायाने या ठिकाणी ही झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करतो. आयोजक, संयोजक, आपण सर्व श्रोतृवर्ग, मला साथ करणारी सर्व मांदियाळी, या सर्वांच्या विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. एक महत्त्वाची सूचना मला द्यावीशी वाटते म्हणून एक देऊन जातो. कीर्तनाच्या आरंभी पंचपदी करण्याकरता ज्यांनी गळ्यात विणा घेतलेला आहे तो धोत्रावरच असला पाहिजे. माझं पहिलं लक्ष तिथे होतं. होय, पण पहिलाच प्रसंग असल्यामुळे म्हटलं नको, प्रथमे ग्रासे मक्षिका पातहा, अन्यथा धोतर असल्या वाचून विणा मी गळ्यात घेत नाही आणि ही परंपरा आहे म्हणून. असो, क्षमा असू देत. झालेली सेवा समर्पित करतो आणि वाक्प्रपंचाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर